नमस्कार मंडळी, सोबत माझ्या मिनी ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग. आता उठले मी, मला बिछाना उठला आहे माझा. तर पहिला बिछाना उचलू गाईस. बघा तुम्ही, आज डे 36 आहे व्हिडिओ बनायचा. त्याला गाईस आता आपण पहिला बिछाना उचलून भेटू. आता जस्ट माझा बिछाना उचलून झाला. आता जस्ट मला फ्रेश पण व्हायचं आहे आणि आता मम्मी जस्ट चाय बनवते. तर म्हणजे मी पहिला फ्रेश वगैरे होऊन गो चाय नाश्ता करायचा गाईस आपल्याला भेटू. गाईस आपण पहिला फ्रेश होऊन गो. फ्रेश होणं पण इम्पॉर्टंट आहे. तर वाजले गाईस 11 वाजले. तर मला फ्रेश व्हायचं फटाफट आणि चाय नाश्ता पण करायचा आहे. म्हणून पहिला फ्रेश होऊन गो आपण. मम्मी बाहेर झाडू मारते गाईस. तर गाईसला ब्रश करून गो आपण. गाईस आता मी झालं फ्रेश. तर आता मला जायचं, आता फ्रेश झालं आहे गाईस. तर मी माझी डे 5ची व्हिडिओ बघितला असेल गाईस. त्यामध्ये पण मी चाय वगैरे बनवतो, एक दिवसाला वगैरे उचलतो. तर गाईस परत तो कॉन्टेंट परत मी बनवायला स्टार्ट केलं आहे. तर गाईस आता एवढ्या टाईमनंतर मम्मी बोलला आता तू लवकर फ्रेश झाला आहे तर तू चाय पण बनव. तर आपण जाऊ चाय वगैरे बनवू आपण. आता मम्मी ज्याचं सांगेल तर आपण चाय बनवू. आता नंतर तुला भेटू गाईस. बाय बाय. गाईस आता आपण दूध गरम करायला ठेवलं आहे. तर गाईस दूध आता गरम होतं आहे. तर गाईस दूध गरम होऊ द्या. त्यानंतर आपल्याला दूध बाई साखर आणि चहापत्ती टाकायचं आहे. तर दूध बॉईल झाल्यानंतर गाईस आपण साखर चहापत्ती टाकू. भेटू तुम्हाला. कबूतर राहिले बाहेर. तर गाईस तो कधीपासून बाहेर बसला, त्याला पाणी पाहिजे. गाईसला पाणी देऊ पहिला आपण. हे बघा गाईस, कुठे टाकू? ह्या प्लेटमध्ये टाक. हे जा ना. तर गाईस कबूतरसाठी आपण पाणी टाकू. नाश्ता करायला बसले आता, कबूतरला पाणी देऊ. तर बघू शकता तुम्ही, मम्मी पण बसले नाश्ता करायला, मी पण बसलो गाईस. तर गाईस आम्ही नाश्ता करता आम्ही तारीख मी बघतो, तुम्हाला दाखवतो. गाईसला नाश्ता करून गो. तर आपला नाश्ता वगैरे करून झालं आहे. तर आता आपण चालले आतमध्ये. आपली मम्मी टाईट भरते. टाईट पावडर, सरफ पावडर, सॉरी सरफ पावडर गाईस. एवढे सारे कपडे धुवायला आमची ही मशीनमध्ये टाकणार धुवायला गाईस. रोज आमचे कपडे धुवायला असतात गाईस. मम्मी बिचारे थकून जाते का ना मम्मी थकून जाते गाईस. आता हे मशीनमध्ये कपडे जाणार. तर गाईस आपला आता थोड्या टाईम नंतर आपल्याला झाडू बोलते गाईस. झाडाला झाडाला पाणी मारायचं आहे. तर आपण झाडाला पाणी मारताना गाईस भेटू तुम्हाला. बाय बाय. आता आपण जाऊया, पाणी भरू पण याच्यामध्ये. मग आपण झाडाला पाणी मारूया. पाणी भरूया बॉटलमध्ये. खाली आहे. जाएंगे फटाफट. मम्मी गाईस मशीनमध्ये कपडे टाकते. आपण जाऊ पहिला फटाफट झाडांना पाणी मारून द्या गाईस. लागत पण नाही बघा. तर गाईस आपण पहिला झाडाला पाणी मारून द्या.
झाडाला पाणी लय इम्पॉर्टंट आहे गाईस, मारणं त्याला. गाईस हे झाड बघा किती मोठं आहे. असं रोज पाणी मारायला लागतं गाईस आम्हाला. तर काय नाही गाईस, हे रोजचं काम आहे आपलं. तर गाईस इकडे छोटंसं झाड यायला पण मारून घेऊ आपण. आई समजा फ्लोअरला पण कोण आहे नाही, पुरा दिवस समजा फ्लोअर खाली असतो, काय माहिती. आणि गाईस आता आपल्या झाडाला पाणी मारून झालं, आपण चालल्यात आतमध्ये ठेवायला आता. तर गाईस आता आपण चालले आता खाली बिल्डिंगच्या. आमच्या इकडे डॅम, आमच्या इकडे डॅम दाखवतो गाईस. आमच्याकडे मोठे मोठे डोंगर पण आहेत, तर आपण तिकडे जाऊ. तिकडे जाऊन तुम्हाला भेटू गाईस. बाय बाय. आता आपण आले डॅम्पला गाईस. आमच्याकडे तुम्ही डॅम बघा गाईस, तुम्ही किती सुंदर डॅम्प आहे गाईस. इकडचा तुम्हाला वरती सोडून दाखवतो गाईस. बघा तुम्ही डॅम गाईस. खूप शांती जागा इकडची, खूप. आम्हाला इकडे मी हा टाईम इकडेच येतो गाईस, रोज येतो इकडे. तर तिकडे येऊन मला खूप बरं वाटतं गाईस. इकडे येऊन तिकडे झाडाखाली तिकडे बसतो खाली तिकडे रोजचं आपण येऊन. तर गाईस इकडे येऊन मला खूप बरं वाटतं गाईस. तुम्ही पण आहे इकडे, तुमचं बोलतो. इकडचा विरारचा काहीच हे विरारचा डॅम्प आहे. विरारला लास्ट स्टॉपलाच आहे कसं पण. तुम्ही विरारला स्टेशनला उतरणार ना, स्टेशनपासून 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्सवर हा हे आहे डॅम्प आहे. आणि इकडे मंदिर पण आहे काहीच, देवींचं वरती तिकडे डोंगरावर देवीचं मंदिर आहे इकडे. सगळे जसं तसे पण इकडे मुंबईमध्ये जेवढे पण माणसं लोक आहे इकडे, तरी इकडे येतात देवीच्या दर्शनाला. इकडे आपलं जीवदानी मंदिर पण काहीच, हा साईडला जीवदानी मंदिर आहे वरती. इकडे सगळे देवीचं दर्शन वगैरे येतात गाईस. तर काय नाही गाईस, आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. तुम्ही लाईक करा बिंदास आपला मराठी भाव लोकांना. तर गाईस आता आपण आलं इकडे. तर आमच्या इकडे एक पाणीचं झरणं पण आहे गाईस, तुम्हाला दाखवतो. त्या साईडला तिकडून पाणीचा झरणं आहे गाईस. म्हणजे जेव्हा आता त्यात पाणी जाईस आटलं आहे, जेव्हा इकडे पाणी भरतं तर गाईस इकडे फुलपर्यंत एवढं भरतं वरती इथपर्यंत. आता गाईस पाणी बघा किती आहे. पण आता काय बोलू शकतो, आता गरमीचा महिना गाईस. तर गरमीच्या महिन्यामध्ये लवकर इकडे पाणी येत नाही. तर गाईस वरतून त्या झरणावरनं पाणी येतं, तुम्हाला दाखवतो गाईस तिकडे जाऊन. गाईस तिकडून त्या झरणावरून पाणी येतं, इकडून असं जाऊन ते डायरेक्ट खाली पाणी जातं. तर गाईस इकडे पूर्ण पाणी इकडे भरून जातं. मग पावसामध्ये गाईस तुम्हाला दाखवलं, ब्लॉग टाकलं इकडचा मी. पावसा पाण्यामध्ये गाईस इकडे पूर्ण भरून जातं. पूर्ण ही जागा पूर्ण भरून जाते, पूर्ण वरपर्यंत गाईस. तर आता आपण थांबल्या गाईस. इकडे खूप ऊन आहे, ऊन पण खूप आहे. आता आपण सावलीमध्ये चालले इकडे गाईस. इकडे झाड आहे खूप. तर गाईस इकडे मी रोज येतो, इकडे येऊन खूप शांती भेटते मला येऊन. आमच्या इकडे बाबा पण आमचा बाबा हाय करा. हे बाबा आम्हाला रोज भेटतात गाईस. हे आमचे बाबा आहेत, आम्हाला रोज भेटतात हमेशा जेव्हा आपण इकडे येतो आपले बाबा. तर गाईस आता आपण इकडे आता आले, इकडे बसले थोडा. मग तुम्हाला भेटू 5 मिनिटानंतर. इकडे बाबा भेटले, बाबाला भेटलो गाईस. त्यानंतर इकडे एक मुलगा आहे डॅम्पला, तो ढोल वाजवतोय गाईस, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता इकडून एकटाच वन गाईस. पुरा डॅम्पवर तो गाईस एकटाच वाजवतो मुलगा, तो लहान मुलगा. तर गाईस एक दिवशी त्याला पण सक्सेस भेटेल. तो आज ढोल वाजवतोय, आज तो कुठल्याच्या ह्याच्यावर ढोल वाजवतोय, उद्या चांगल्या ह्याच्यामध्ये ढोल वाजवणार तो.
माझा एवढा शब्द आहे तो उद्या काय ना काय तो बनणारच गाईस. तो किती मेहनत करतोय बघा तुम्ही. उद्या कुठे ना कुठे बँजो पार्टी येतात, कुठे नाशिक डेमोमध्ये तो कुठे ना कुठे पोहोचणारच, एवढी गॅरंटी तर आहे. ते बघू शकता तुम्ही. क्या बात आहे. काही सेला भेटतो आपण, बघूया काय बोलतो. बाबू एक नंबर. काय बात आहे गाईस, अजून बोला येतोय. एक नंबर एक नंबर गाईस. किती एवढूसा मुलगा आहे, एवढा उन्हामध्ये गाईस, एवढा उन्हामध्ये तो गाईस वाजवतो ढोल. पण काय नाही गाईस, तो पण आता मेहनत करतोय. उद्या आज ना उद्या तो पण चांगला कोणत्या पार्टीमध्ये वाजवणार गाईस. तो आता तो शिकतोय, तो पण गाईस तो फुटल्यावर वाजवतोय. काय नाही गाईस, त्याच्याकडे ढोल असेल स्वतःचा. काय नाही गाईस, आपण त्याला पण सपोर्ट करू. तर काय नाही गाईस, आता आपण इकडे बसलेच होते आता. तर गाईस आता आपण त्या साईडला जाणार आहे. तुम्हाला तिकडचं पण दाखवायचं होतं गाईस व्हिडिओमध्ये. तर गाईस आपण तिकडे जाऊ, तिकडे जाऊन तुम्हाला भेटू गाईस. तर गाईस आता मी इकडे आलो आहे. मी त्या साईडला जाणार होतो, पण आता त्या साईडला नंतरला जाणार. तर गाईस पहिला मी इकडे आलो. इकडे पाणीचा झरणा येतो वरतून डोंगरावरनं खाली गाईस. तर गाईस आता पण वरती चालले आहेत थोडासा. तर गाईस इकडचा माझी एक व्हिडिओ आहे. इकडे वरती एक शंभूचा मंदिर आहे. ती वाली क्लिप मी टाकणार त्या व्हिडिओमध्ये. ती क्लिप बघा गाईस तुम्ही. तर गाईस आता वरती ते जाऊ नाही शकत आपण जास्त. आता वरती ते काय असतं गाईस, तर आपण सांगू नाही शकत. तर गाईस आता आपण ती वाली क्लिप तर इकडची टाकणार मी. तर गाईस आपण त्या साईडला जाऊया पहिला. आता गाईस हे बघा इकडं एक नंबर गाईस. इकडचे हवा पाणी आहे. त्याच्यात दोन छोटी लोक पण इकडे येतात आहे. तर गाईस आता आपण खाली उतरले इकडून. तर गाईस वरची क्लिप टाकणार आहे आपण त्या व्हिडिओमध्ये. वरचं मंदिर पण गाईस तुम्हाला दाखवणार त्या व्हिडिओमध्ये. तर गाईस आता आपण निघाले आता. इकडची गाईस फुल एक नंबर फिलिंग आहे गाईस. तुम्ही इकडे मस्त वाटतं मला. हर टाईम मी गाईस इकडे येतो, खूप चांगलं वाटतं गाईस मला इकडे. बघा गाईस इकडचं झाड बिड सगळं कापून टाकलं गाईस. बघा गाईस तिला पण कापून टाकलं, बाकी सगळं आहे. आता गाईस आपण पण यूट्यूबला व्हिडिओ टाकायला चालू केले गाईस. आपला रोज व्हिडिओ येणार, तुम्ही रोज बघा गाईस मराठी लोकांचा कॉन्टेंट. तर गाईस हे बघा कुत्रा पण आहे गाईस. याला मी रोज बिस्किट टाकतो याला, द्यायला तो. पण गाईस आज आपल्याकडे बिस्किट नाही, तर आपण नाही देऊ शकत त्याला बिस्किट आज. तर काय नाही, आपण नेक्स्ट टाईम येऊ तर त्याला पहिला बिस्किट आणू त्याच्यासाठी. तर गाईस मी माझ्या हर एक व्हिडिओमध्ये मी देतो, म्हणजे कधी पण मी इकडे येतो ना गाईस, तेव्हा मी लोकांना देतो करून मी बिस्किट. येऊन पहिला तेव्हा बिस्किट वगैरे देतो मी. माझे व्हिडिओज पण मी टाकले आहेत इंस्टाग्रामला. तर काय नाही गाईस, आता चाललं आपण तिकडे जाऊन तुम्हाला भेटू गाईस. आपण इकडे आले आता, बघू शकत. तर गाईस इकडे बुलडोझर आहे, तिकडे त्याचं काम चालू आहे तिकडे. तर गाईस आमच्या विरारमध्ये तुम्ही बघू शकता किती घाण आहे. खूप इकडे घाण करतात गाईस इकडे. हे बघा गाईस इकडे म्हणजे गाईस ते लोक काय करतात, आपल्या घरातला कचरा आणतात गाईस आणि इकडेच ते लोक टाकतात. तर गाईस काय फायदा नाही करून की हे लोकांना इकडे टाकून गाईस किती बोलणार. कोण सगळे इकडे दर्शनाला येतात गाईस मंदिरला. इकडूनच गाईस रस्ता इकडे वरती जायला गाईस, इकडूनच देवीच्या रस्त्यावरती जायला. पण आता गाईस काय करू शकतो गाईस, इकडचे लोक इकडेच घाण सगळे टाकतात. आपण कोणाला काय बोलू नाही शकत गाईस, काय नाही. तर गाईस आता आपण इकडे आले आहेत. इकडचं मस्त गावच नेचर आहे गाईस. इकडे हवा पाणी पण इकडचं मस्त आहे, ते बघू शकता ना. इकडे आपलं डॅमच्या इकडे एक स्विमिंग पूलचं गाईस तुम्हाला दाखवतो गाईस. हे आमचं स्विमिंग पूल आहे, म्हणजे आमचा नाही, म्हणजे डॅमवाल्या लोकांचं आहे गाईस. इकडे ते लहान पोराला ॲडमिशन पण घेऊ शकतात. इकडे म्हणजे माणसं लोक शिकायला येतात लहान पोरं लोकांना.
तर काय नाही गाईस, इकडे तुम्हाला यायचं तर इकडे येऊ शकतात गिरलला, डॅमच्या इकडेच आहे. तर काय नाही गाईस, आता इकडे उभे आपण, मस्त हवा पाणी चालू आहे. तर गाईस तुम्हाला भेटू घरी जाऊन. तर हे गाईस आता आपण फायनली घरी आले आता. तर गाईस आता आपल्याला जायचं आंघोळीला. पण तुम्ही बघू शकता मम्मीने कसं सजवलं आहे. गाईस हे आमचा बेड आहे. काय नाही गाईस, आपण आता आंघोळीला जाऊ. आता पहिला आंघोळी करायचं. पंखा बंद करून गो गाईस. माय टावेल इकडे मम्मी देव साफ करते. मम्मी देव साफ करते गाईस. आपला जायचं गाईस आता आंघोळीला. आपला पाणी पण रेडी आहे. आपला टावेल घ्यायचं गाईस. टावेल कुठे मम्मी? टावेल कुठे? टावेल गाईस इकडे वाटतं. गाईस आपला टावेल आला आता. तर गाईस आता आपण जाऊ आंघोळीला. बाय बाय गाईस. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.